सिंह राशी 23 ते 29 जून 2025 साप्ताहिक राशीफल। सिंह राशी हा आठवडा जूनचा शेवटचा आठवडा आहे आणि या शेवटच्या टप्प्यात ग्रहांच्या हालचाली काही विशेष योगायोग निर्माण करत आहेत। सूर्य, चंद्र, शुक्र यासारखे ग्रह गोडवा आणि गोंधळाचे मिश्रण देत आहेत, तर शनी आपल्या मंद पण मजबूत दृष्टीने कर्माची परीक्षा घेत आहे। गुरु ग्रहाचाही राशीवर विशेष प्रभाव पडत आहे। या आठवड्यात सिंह राशीसाठी नवीन सुरुवात होण्याची चिन्हे आहेत। तर चला जाणून घेऊया सिंह राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असेल। सिंह राशी ही राशी चक्रातील 5वी रास। या राशीचे तत्व हे अग्नी आहे, तर या राशीचा स्वामी ग्रह हा सूर्य आहे। या राशीचे लोक आत्मविश्वासू, नेता, उत्साही आणि उदार मानले जातात। सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मपरीक्षणाचा आहे। जुन्या सवयी किंवा नकारात्मक विचार सोडून देण्याची ही योग्य वेळ आहे। तुमच्या कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीवर लक्ष केंद्रित करा आणि तुमचा स्वाभिमान नम्रतेत बदला। या आठवड्यात तुमचे नेतृत्व कौशल्य सुधारेल। ही सकारात्मकता केवळ तुमच्या वैयक्तिक ध्येयांनाच नव्हे, तर इतरांशी असलेल्या तुमच्या संबंधांनाही फायदेशीर ठरेल। तथापि तुमचा आत्मविश्वास अहंकारात बदलणार नाही याची काळजी घ्या। या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील। प्रेम आणि मुलांची परिस्थिती चांगली राहील। व्यवसाय चांगला असेल। पोटाच्या आजारांनी तुम्हाला त्रास होऊ शकतो, यासाठी काळजी घ्यावी। तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाची सतत काळजी घ्यावी लागेल। आठवड्याच्या सुरुवातीला नशीब तुमची साथ देईल। प्रवासाची शक्यता आहे। मध्यभागी व्यवसायाची परिस्थिती मजबूत होईल। कोर्टात तुमचा विजय होऊ शकतो। शेवटी आर्थिक परिस्थिती मजबूत असेल। तुम्हाला चांगली बातमी मिळेल। तुमचा संपूर्ण आठवडा उत्तम जाईल। तुमच्यासोबत एखादी पिवळी वस्तू नक्कीच ठेवावी। सिंह राशी या आठवड्यात तुमचे तारे वाढत आहेत। तुम्ही नोकरीत असाल किंवा नवीन संधी शोधत असाल तरीही करिअरमध्ये प्रगतीची दारे उघडू शकतात। तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि तुमच्या क्षमता ओळखल्या जातील। संयम आणि विवेकाने घेतलेले निर्णय तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील। करिअर, नातेसंबंध, आरोग्य आणि उपायांच्या बाबतीत तुमचा आठवडा खूपच भाग्यशाली असेल। सिंह राशी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती मिळू शकते। नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी असू शकते। नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय योजना फायदेशीर ठरेल। तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला कौतुक आणि पाठिंबा मिळेल। कुटुंबात शांती आणि सौहार्दाचे वातावरण राहील। पूजा आणि धार्मिक कार्यात वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल। प्रेमसंबंधांमध्ये भावनिक ओढ आणि जवळीक वाढेल। आरोग्य सामान्य असेल। उपवासामुळे शरीराला विश्रांती आणि शुद्धता मिळेल। नियमित व्यायाम आणि योग तुम्हाला ऊर्जावान ठेवतील। संतुलित आहार आणि झोपेची विशेष काळजी घ्यावी। सिंह राशी या आठवड्यात तुम्ही धार्मिक कार्यात मोठ्या उत्साहाने सहभागी होऊ शकता आणि त्यावर तुमचे पैसे खर्च होऊ शकतात। तुम्ही तुमच्या भावंडासोबत आनंदाने वेळ घालवाल। विद्यार्थी आळशी राहू शकतात, यासाठी खूपच मेहनत करावी लागेल। तुमच्या आरोग्याची काळजी घ्या। बाहेरील भागातून काही चांगल्या बातम्या तुम्हाला आनंदी करू शकतात। सिंह राशीतील चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला मिथुन राशीत असणे हे मोहक वाटते आणि 25 तारखेला कर्क राशीतील अमावस्येसाठी तो लाल गालिचा अंतरतो। कर्क राशीतील ग्रहांची राशी आपल्या सर्वांना भावनिक बनवेल, म्हणून आत पाहणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल। या राशीतील अमावस्या आपल्याला आठवण करून देते की तुमची प्रगती सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे। ध्यान करा, तुम्हाला काय वाटत आहे ते लिहा किंवा साहित्यातून प्रवास सुरू करा। विशेषतः जेव्हा बुध 26 तारखेला तुमच्या राशीत प्रवेश करतो, 27 तारखेला चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करतो। ही एक अशी ऊर्जा आहे जी पुढच्या महिन्यात सूर्य तुमच्या राशीत असताना तुम्हाला काय अपेक्षित आहे हे दाखवते। यावेळी तुम्हाला काय साध्य करायचे आहे आणि तुम्ही कोणत्या योजना सुरू करू इच्छिता याची यादी करा, कारण तुम्हाला प्रेरणाची लाट जाणवेल। सिंह राशी या आठवड्यात मिथुन राशीचा चंद्र तुमच्या सामाजिक बाजूला ऊर्जा देतो, परंतु कर्क राशीची अमावस्या तुम्हाला आत डोकावून बरे होण्याची आठवण करून देतो। जर्नलिंग करा, ध्यान करा किंवा सर्जनशील मार्गांमध्ये उतरा। तुमच्या राशीत प्रवेश करणारे बुध आणि चंद्र तुमच्यातील आग पुन्हा प्रज्वलित करतात, ज्यामुळे तुम्हाला तुमचा पुढचा अध्याय उद्देश आणि धैर्याने सुरू करण्याची तयारी होते। तुमच्या भविष्याचा नकाशा तयार करण्याचा हा एक तुमचा क्षण आहे। सिंह राशी या आठवड्यात विश्व तुमच्या उत्साहाला उधाण देईल। सूर्याचे शक्तिशाली किरण तुमच्या सर्जनशीलतेवर चमकतात, तुम्हाला धाडसी पावले उचलण्यास उद्युक्त करतात। करिअरमध्ये नेतृत्वाच्या संधी थोठावतात। आत्मविश्वासाने उत्तर द्या। यशासाठी सामूहिक ऊर्जेचा वापर करण्यासाठी
समवयस्कांसोबत सहयोग करा. 25 तारखेच्या सुमारास एक अनपेक्षित आव्हान उद्भवू शकते. ते कृपेने आणि अनुकूलतेने हाताळा. प्रेमजीवन भव्य हावभावांमध्ये फुलते. तरीही प्रेमाच्या लहान दैनंदिन कृतींकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक शक्यता सकारात्मक दिसत आहे, परंतु लहरींवर आवेगपूर्ण खरेदी टाळावी. आरोग्याच्या बाबतीत ऊर्जा गतिमान क्रियाकल्पांमध्ये वाहून घ्या. नृत्य वर्गात सामील होण्याचा किंवा सांघिक खेळांमध्ये भाग घेण्याचा विचार करा. सामाजिकदृष्ट्या तुमची चुंबकीय उपस्थिती नवीन मैत्री आकर्षित करते, तुमचे नेटवर्क समृद्ध करते. आठवड्याच्या शेवटी तुमच्या राजशाही स्वभावाला आनंद देण्याची संधी मिळते. कदाचित मेळाव्याचे आयोजन करणे किंवा कलांचा आनंद घेणे हे एक फायदेशीर मार्ग प्रदान करते. सिंह राशी, या आठवड्यात तुम्ही जगाला देत असलेल्या तेजस्वितेवर विश्वास ठेवून तुमचे हृदय आणि आत्मा कृतींना मार्गदर्शन करू द्या. एकंदरीत पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.